येस. खरं तर समयोचित नाही आहे साहेबांनी बोलल्यानंतर कार्यक्रमात मी बोलणं, पण पत्रकार मित्रांनो सांगतो की खूप भीती मनात दाटून पहिला एपिसोड केला होता की आम्ही मित्र, आम्ही ना 10x10च्या चाळीत वाढलेलो आहोत सगळेच. मी काय, संतोष काय, बाबा काय, बाबा तर लालबागचा आहे, अस्सल कुशल काय. तर आमच्या आजूबाजूला जी भाषा होती ना त्याच भाषेचे संस्कार आमच्यावर झाले. आम्ही जाणून बुजून हे करत नाही. आणि आम्ही मित्र जेव्हा बोलतो तेव्हा याच भाषेत बोलतो. त्याला काय करणार, कारण ते आमच्या रक्तात आहे, ते आमच्या आत आहे. आणि आमच्याकडून नाही होऊ शकत ए बाबा लब्बाड असं नाही म्हणू शकत नाही, है ना, बन असेल तर. पण होईल कसं की त्या भाषेवरून आम्हाला असांस्कृतिक ठरवण्याचा काही भाग नाही. कारण आम्ही भाऊपाध्यांच्या कादंबऱ्या वाचून मोठे झालो. आम्ही नामदेव रसाळांच्या कविता वाचत होतो. आमची एक्सप्रेस होण्याची ती शैली आहे, आमची व्यक्त होण्याची शैली आहे. त्यामुळे मला फक्त मनापासून क्षमा मागायची त्यांची जर या शैलीमुळे कोणाची मन दुखावली गेली असतील तर याचा संपूर्ण जबाबदार हे कोणी नाही, एक लेखक दिग्दर्शक निर्माता म्हणून मी आहे. त्यामुळे मी तुमची या शैलीसाठी मनापासून क्षमा मागतो जर तुम्ही दुखावला असाल तर. आणि जर कुणाला काही व्यक्त व्हायचं असेल, अंकुश मी माझ्याकडून व्यक्त झालो, इफ यू फील लाईक काही व्यक्त व्हायचं असेल. काही नाही, पहिल्या एपिसोडपासून मी ह्यांना बघतोय आणि माझी खूप इच्छा होती त्यावेळेला. आज मी पहिल्यांदा सगळ्यांसमोर बोलून दाखवतो की मला देखील काम करायचं होतं. प्रत्येक एपिसोडला एक सेलिब्रिटी येत होता आणि असं मला वाटत होतं अरे मला का बोलवत नाही, का बोलवत नाही मला माहिती होतं का बोलवत नाही ते. पण एवढे एपिसोड्स होते ते आणि सगळे म्हणजे संजय जाधव सर असतील, महेश मांजरेकर सर असतील, रवी जाधव सर असतील, प्रत्येक जण येत होते. मला नव्हता चान्स मिळाला, कधी नव्हता चान्स मिळाला, तो 10 वर्षांनी मिळाला आणि तो देखील सिनेमात मिळाला. त्याबद्दल मी विजय सर थँक्यू, एवढंच मी बोलेन आजच्या दिवशी. म्हणजे अकुशल कसं माहिती आहे का, तिथे ना जेव्हा सगळं चलाचा बोर्ड होता मागे पोस्टर होतं, खाली लाईन होती 7 इंच to 70 mm. ते काही गोष्टी 7 इंच मध्ये मावत नाही, 70 mm वर छान वाटतात. तसं काहीचं स्वरूप आपलंही आहे, त्यामुळे ते तसंही दिसावं, त्यामुळे ती वाट पाहत होतो आम्ही. कुणाला संतोष काही बोलायचं? एक तर आम्ही तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद सर. तुम्हाला खरंच खरं तर आपल्या माणसाला धन्यवाद म्हणून आहे सर. खरंच मनापासून खूप खूप प्रेम तुम्ही आला आणि आम्हाला इतकं प्रोत्साहन दिलं आणि खूप आनंदाचा दिवस आहे. आत्ताच जस्ट बोलणं झालं की 7 इंच ते 70 इंच. मला वाटतं की उभा असलेला प्रत्येक कलाकार स्वप्न घेऊन उराशी बाळगून या क्षेत्रात आलेला आहे. आणि विजू पुन्हा एकदा आपल्या माणसाला थँक्यू म्हणून पण खरंच प्रेक्षकांतर्फे तुला थँक्यू की उत्तम अशी काहीतरी छान कलाकृती आमच्याकडून करून घेतलीस आणि आता ती 70 mm मध्ये बघायला मिळणार आहे. सो आम्ही तर एक्सायटेड आहोतच आणि तुम्ही असालच, खात्री आहे. नक्की भेटूया 31 जुलैला. बाबा थँक्यू. इथे उपस्थित आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, आपला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आवाजून उपस्थित राहिलात. सर तुम्ही आवाजून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सगळ्यांचेच खूप खूप आभार. मला एवढंच बोलायचं आहे की आमच्या आयुष्यात ना 3 F महत्वाचे आहेत. त्यातला पहिला F आहे फ्रेंडशिप, फन आणि फिल्म. आणि मैत्री तर आमची जुनीच आहे, एका वटलेल्या वटवृक्षासारखी आमची मैत्री आहे. इतक्या वर्षाची जुनी जुनाट मैत्री, कधी न तुटणारी शातूट आहे. आणि त्या मैत्रीत फन सुद्धा आहे आणि आमचं स्वप्न आहे फिल्मचं, जे आम्ही 4 मिळून पाहिलं, जे आता पूर्ण होत आहे. आणि त्यामध्ये आमच्याबरोबर मराठीतले सुपरस्टार अँकी बॉय, माझा लाडका अंकुश चौधरी आमच्याबरोबर या प्रवासात सामील आहे. खूप आनंद होतो आणि खूप उत्साह आहे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे, याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. कुशल मी जरा 2 मिनिटं घेतो सर. आम्ही ना अशा एका क्षेत्रामध्ये काम करतो ना जिथे आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट नंतर साधारणपणे अनएम्प्लॉईड होतो. सर तुम्ही आहात म्हणून धाडस करतो हे सगळं बोलण्याचं. दर 3-4 महिन्यानंतर आम्ही बेकार लोक असतो सर, आमच्याकडे काम नसतं. तर आमच्याकडे घरी ज्या पद्धतीने बघितलं जातं ना सर, आम्हाला फार लाज वाटते स्वतःची. काम का ना काच का, ते काय म्हणतात ना अनाज का दुश्मन अनाज का वगैरे अशा पद्धतीने बघितलं जातं. पण ह्या सगळ्यामध्ये जर सुखाची गोष्ट काय असेल तर आमचे मित्र. म्हणजे सर आमच्याकडे काम नसेल ना तर ह्यांना काहीच वाटत नाही सर. कारण
त्यावेळेला ह्यांच्याकडे पण काही काम नसतं. म्हणजे मी काही कमवत नसेल ना मी. आणि आम्ही वाट बघत होतो दुसरा बेरोजगार होण्याची. आणि सर म्हणजे आम्ही काही कमवत नसलो ना मी, तर ह्यांच्या नजरेत काहीच प्रॉब्लेम होत नाही सर, कारण हे पण गरीब काही कमवत नसतात त्यावेळेला. मग सर आम्ही यावेळेला काय करतो, जेव्हा आम्ही बेकार असतो ना यावेळेला आम्ही ठरवतो की आपण मजा करायला म्हणून गोव्याला जाऊया. आणि गोव्याला जाण्याचं प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही बसतो, ते आम्ही नुसतेच बसतो. मग बसल्यानंतर मात्र सर आम्ही एकदम क्रिएटिव्ह वगैरे होतो. आणि मग असंच एकदा क्रिएटिव्ह झालेलं असताना आम्ही विजू मानेला फोन केला की विजू सर विजू मानेला फोन केला की विजू सर तुमचं काय चाललंय, काय कामधंदा काय. तर ते म्हणाले की मी पण सध्या बेकारच आहे. मग म्हटलं चला सगळे बेकार मिळून एक सिनेमा करूयात आपण. अशाच एका पद्धतीने आम्ही ह्या क्रिएटिव्ह काम करत असताना अंकुश दादाला फोन केला. म्हटलं क्या अंकुश सर क्या काम धंदा कैसा चल रहा है. तर अंकुश दादा काय म्हणाले मी काय सांगू, आज ते तुमच्या समोर आणि आमच्या सोबत उभे. पण सर असा आमचा हा सिनेमा आहे जो ह्या सगळ्या टीमने मिळून बनवलेला आहे, हा तुमच्या समोर आलेला आहे. मगाशी बाबा म्हणाला की 3 F महत्वाचे असतात, एक मैत्री, फन आणि फिल्म. मी सांगतो मित्रांमध्ये एक 4था F पण असतो. नाही तो नाही, फायनान्स सर, फायनान्स. हा जो काही आम्ही क्रिएटिव्ह घाट घातलाय त्याला फायनान्स पण महत्वाचा आहे ना. तर तेव्हा आमचा एक आणखी मित्र असतो जो धावून येतो, तो म्हणजे संदीप वेंगुर्लेकर. बरं इकडे आहे प्लीज. नाही इकडे आहे. अरे तुमचा पैसा लागला, तुम्ही या. तर तुम्हाला मी सांगतो असा एक मित्र धावून येतो. म्हणजे जेव्हा 4 बेकार मित्रांकडे काम नसतं, तुम्हाला हे सजेशन आहे माझं, तेव्हा आयुष्यात असा एक मित्र ठेवा ज्याच्याकडे खूप काम असतं. तर असाच एक संतुष्ट पण मित्र इथून बसलेला आहे, पण ठीक आहे. तर फायनली हे प्रोडक्ट आता सिनेमा आमचा इथे आलेला आहे. तर तुमच्या आयुष्यात जर का असे काही मित्र असतील जे तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतील आणि त्यांचं गोव्याचं प्लॅनिंग पूर्ण होत नसेल, तर तुम्ही आमच्या बरोबर पिकनिकला या. 31 जुलैला आम्ही पिकनिकला चाललोय थिएटरमध्ये, मामाच्या गोव्याला जाऊया. थँक्यू. पण आपण खरंच म्हणतो की बऱ्याचदा असे गोव्याचे प्लॅन होतात ते कॅन्सल होण्यासाठी. पण हे सर मला शुभेच्छा देताना मुद्दामून एक गोष्ट सांगायची की खरं आहे की स्ट्रगलर सालाच्या भाषेला माझं समर्थन पुरस्कार मी करत नाहीच. पण हा सिनेमा जो आहे ना हा सेन्सॉर्ड होऊन आलेला आहे. त्यामुळे सेन्सॉर्ड फिल्मचं लॉन्च करताना मला फक्त कुशल एवढं सांगायचं, एकदा ते बोल ना. आशिष सर थँक्यू. तुम्ही दादा आशिष सरांनी आम्हाला एक वचन दिलं होतं, अगदी आम्हाला पर्सनली दिलं होतं वचन, पण मी आज जाहीर सांगतो सर, सॉरी, की कधीतरी सर आमचा सिनेमा करतील आणि त्याचं नाव दादा ठेवायचं आहे. मला हे दादा हे इतकं उत्तम त्याच्याकडून येतं, हे काही मी दिग्दर्शित केलेलं नाही, ते कसं आतून येतं आणि काय येतं ते जरा सांग. म्हणजे काय आहे तुझ्या हात असं. सर ह्याचं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला सांगतो की जगात खूप मोठे मोठे कलाकार आहेत सर. मी जसं आमचा अभिजित चव्हाण खूप जबरदस्त ऍक्टर, आम्ही त्याला कॉम्पिट नाही करू शकत. मग आपण असं काय करायला हवं की आपल्याला काम मिळायला हवं. तर देवाने माझ्याकडे एक स्ट्रॉंग गोष्ट दिली, ती म्हणजे गरीब चेहरा. मी जमेल तेवढा तो गरीब करतो की लोकांना असं वाटतं अरे अभिजितला नको, कुशाला काम देऊ आपण, म्हणून मला आधी काम मिळतं. आणि सर मी जितक्या वेळेला पण माझे ब्लड टेस्ट केलेले आहेत ना, प्रत्येक वेळेला तिथे लाचार पॉझिटिव्ह आलेले असतात. त्या ब्लड ग्रुप मधून झाले हे दादा. पण आपण बऱ्याच वेळ म्हणतो ना की गोवा